तर नागपुरात उद्धव ठाकरे आज रामरक्षा आंदोलन करणार आहेत, तर दुसरीकडे अमरावतीमध्ये आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करणार आहेत. दुपारी 4 वाजता नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा आंदोलन सुरू होईल आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या नेत्या नवनीत राणा ह्या अमरावती शहराला लागून असलेल्या हनुमान गडीवर हनुमान चालीसाचं पठण करणार आहे आणि यासाठी संपूर्ण जय्यत तयारी हनुमान गडीवर करण्यात आलेली आहे. पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे, तयारी मात्र पूर्ण झालेली आहे. दुपारी 4च्या नंतर या ठिकाणी हनुमान चालीसा पठणला सुरुवात होईल. नवनीत राणा स्वतः राहतील आणि 151 फुटाची भव्य हनुमंतांची मूर्ती या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी नवनीत राणा या दुपारी 4च्या नंतर हनुमान चालीसाला पठण करणार आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये हनुमान चालीसा पठणावरून जो वाद निर्माण झाला होता, या वादामध्ये नवनीत राणा, रवी राणा यांना 14 दिवस जेलमध्ये सुद्धा राहावं लागलं आणि तिथून आल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी हनुमानगडवर 151 फुटाची हनुमानांची मूर्ती उभारण्याचं जे हे केलं होतं, त्यांनी सांगितलं होतं, त्याचे आता पूर्ण व्हायला जवळपास काही दिवसच राहील. कारण आपण या दृश्यामध्ये पाहिलं तर भव्य मूर्ती उभारण्यात आली. आता काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल. परंतु जे आज उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरावरून जे दानपेटी चोरीवरून जे रामरक्षा आंदोलन सुरू केलेलं आहे, त्याला उत्तर देण्यासाठी नवनीत राणा स्वतः आज दुपारी 4च्या नंतर या हनुमान गडीवर हनुमान चालीसाचं पठण करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.